नमस्कार दोस्तों, आप ही के आपके यूट्यूब चैनल गवर्नमेंट जॉब में आपका स्वागत है। आज हम मिस क्वेश्चन सीरीज लेंगे। क्वेश्चंस 1 to 25, पुलिस भर्ती, एसएससी एमटीएस, एसएससी जीडी, इंपॉर्टेंट जीके और टेलीग्राम चैनल जरूर ज्वाइन कीजिए क्योंकि वहाँ पोल क्वेश्चंस और ऑनलाइन टेस्ट ली जाती है। इसका लिंक मैंने डिस्क्रिप्शन बॉक्स में दिया हुआ है। चलिए तो लेक्चर को स्टार्ट करते हैं। क्वेश्चन नंबर 1, हर्षवर्धन श्रिंगला हे कोणत्या देशाचे भारताचे विदेशी राजदूत आहेत? हर्षवर्धन श्रिंगला भारत के किस देश के विदेशी राजदूत है? इसका आंसर है अमेरिका। आइए जानते हैं इसके नोट्स के बारे में। हर्षवर्धन श्रिंगला हे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत व सध्याचे परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत आहेत। यापूर्वी त्यांनी अमेरिकेचे भारतीय राजदूत व बांगलादेशातील उच्चायुक्त आणि राजदूत म्हणून काम केले आहे। तर अशा प्रकारे आपला पूर्ण लेक्चर होईल। मराठीमध्ये क्वेश्चन्स, हिंदीमध्ये क्वेश्चन्स, पर्याय, आन्सर आणि त्याच्या संदर्भात नोट्स असतील। म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम लिंकमध्ये जॉईन करा। ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता। क्वेश्चन नंबर 2, खजुराहो ही लेणी कोणत्या राज्यात आहे? खजुराहो गुफाएं किस राज्य में स्थित है? इसका आंसर है मध्य प्रदेश। काय आन्सर आहे त्याचं? मध्य प्रदेश। याची नोट्स बघूया आपण। खजुराहो हे ठिकाण भारतातील मध्य प्रदेश राज्यात आहे। 10-12 शतकात चंदेल राजपूत राजांनी बांधलेल्या मंदिर समूहासाठी हे ठिकाण प्रामुख्यात आहे, म्हणजे प्रसिद्ध आहे। तर नोट्स परत बघूया आपण क्वेश्चन। खजुराहो ही लेणी कोणत्या राज्यात आहे? काय आन्सर आहे त्याचं? मध्य प्रदेश। नेक्स्ट क्वेश्चन, नियामीगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? नियामीगिरी पर्वत किस राज्य में स्थित है? इसका आंसर है ओडिशा। क्या आंसर इसका? ओडिशा। नेक्स्ट क्वेश्चन, सन 2018चे 9वा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला? एक्सप्लेन इन हिंदी। 9वीं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठालय नासिक के कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2018 में किसने जीता? इसका आंसर है वेद राही। का आंसर है त्याचं? वेद राही। नेक्स्ट क्वेश्चन, आइए जानते हैं इसके नोट्स के बारे में। वेद राही जन्म 1933, हिंदी और डोंगरी के साहित्यकार तथा फिल्म निर्देशक है, जिन्होंने स्वतंत्रता सेनानी और क्रांतिकारी विनायक दामोदर सावरकर के जीवन पर आधारित फिल्म वीर सावरकर बनाई। वेद राही ने दूरदर्शन धारावाहिक गुलफाम का भी निर्देशन किया। नेक्स्ट क्वेश्चन, नॅशनल ॲटॉमॉस्फेरिक रिसर्च लॅबोरेटरी कुठे आहे? राष्ट्रीय वायुमंडलीय अनुसंधान प्रयोगशाला कहाँ पर स्थित है? इसका आंसर है तिरुपति, आंध्र प्रदेश। क्या आंसर है? तिरुपति, आंध्र प्रदेश। नेक्स्ट क्वेश्चन, भावनगर येथील केंद्रीय मीठ व सागरी रसायने संशोधन संस्था कोणत्या साली स्थापन झाली? भावनगर का केंद्रीय नमक और समुद्री रासायनिक अनुसंधान संस्थान किस वर्ष स्थापित किया गया? इसका आंसर है 1945। नेक्स्ट क्वेश्चन, विस्डेन क्रिकेट्स ऑल्पनॉक पुरस्कार 2019 विस्डेन सर्वोत्तम पुरुष क्रिकेटचा पुरस्कार कोणाला मिळाला? विस्डन क्रिकेट का पंचांग पुरस्कार 2019 विजडन बेस्ट मेल क्रिकेट किसने जीता? इसका आंसर है विराट कोहली। नेक्स्ट क्वेश्चन, वेस्टर्न क्रिकेट ऑल्पनॉक पुरस्कार 2019 T20 प्रकारातील सर्वोत्तम क्रिकेट पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचा आन्सर आहे रशीद खान। काय आन्सर आहे? रशीद खान। नेक्स्ट क्वेश्चन, सन 2019ची आशियाई वेटलिफ्टर स्पर्धा कोणत्या देशात आयोजित झाली होती? सन 2019ची ऑड वेटलिफ्टर स्पर्धा कोणत्या देशात आयोजित झाली होती? त्याचा आन्सर आहे चीनमध्ये। कुठे? चीनमध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, सन 2020ची 26वी राष्ट्रकुल 26वी राष्ट्रकुल शिखर परिषद कोठे आयोजित केली गेली जाणार आहे? 2020 का 26वां राष्ट्रमंडल शिखर सम्मेलन कहाँ आयोजित किया जाएगा? इसका आंसर है मलेशिया। नेक्स्ट क्वेश्चन, सन 2019चे 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित केले? 2019 का 92वां अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन कहाँ आयोजित किया गया था? इसका आंसर है यवतमाळ।
नेक्स्ट क्वेश्चन, विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांचा तक्रारीचे निवारण करण्यासाठी लोकपाल नियुक्ती करणारे देशातील पहले राज्य कोणते ठरले आहे? एक्सप्लेन इन हिंदी। विद्यालय स्तर पर छात्रों की शिकायतों के निवारण के लिए लोकपाल नियुक्त करने वाला देश का पहला राज्य कौन सा है? इसका आंसर आहे महाराष्ट्र। नेक्स्ट क्वेश्चन, हार्वर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे? हार्वर्ड विद्यालय किस देश में है? इसका आंसर है अमेरिका। इसके नोट्स देखते हैं। हार्वर्ड विद्यापीठ के अमेरिका देशाच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील केम्ब्रिज या शहरात स्थित असलेले एक खाजगी संशोधन विद्यापीठ आहे। इसवी सन 1636 साली स्थापन झालेले हार्वर्ड हे अमेरिकेमधील सर्वात जुने उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारत सरकारने देशातील उच्च शिक्षण संस्थेचे नामकरण जाहीर केलेल्या नॅशनल इंटरनॅशनल रँकिंग फर्मेनुसार देशातील पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ कोणते? भारत सरकार द्वारा घोषित राष्ट्रीय संस्थागत रैंकिंग फॉरकर के अनुसार देश के नंबर 1 विद्यालय का कौन सा है? इसका आंसर है IIT मद्रास। का आंसर है IIT मद्रास। शॉर्टकट में भी पढ़ सकते हो। भारत सरकार ने देशातील उच्च शिक्षण संस्थेचे मानकरण जाहीर केलेले नॅशनल विद्यालय कौन सा है? IIT मद्रास। नेक्स्ट क्वेश्चन, देशात सर्वात जास्त शिक्षण संस्थेची व विद्यापीठाची संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे? किस राज्य में देश में सबसे अधिक शिक्षण संस्थान और विद्यालय कहाँ पर स्थित है? इसका आंसर है तमिळनाडू। फिर से रिवाइज करता हूँ क्वेश्चन, देशात सर्वात जास्त शिक्षण संस्थाची व विद्यापीठाची संख्या कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू। नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक बँकेच्या अहवालानुसार सन 2016-17 या 2 वर्षात विदेशात नोकरी करून मायदेशी पैसे पाठवण्यात जगात पहिला क्रमांक कोणत्या देशात लागतो? एक्सप्लेन इन हिंदी। विश्व बैंक की एक रिपोर्ट के अनुसार कौन सा देश वर्ष 2016-17 में विदेश में काम करके घर भेजने में दुनिया में पहले स्थान पर कौन सा देश लगता है? इसका आंसर है भारत। नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभीकरणाच्या निर्देशकात सन 2018 साली भारत 190 देशाच्या यादीत कोणत्या क्रमांकावर होता? 2018 में विश्व बैंक के व्यापार सुविधा सूचकांक में भारत का 190वां स्थान दिया गया है। कौन से क्रमांक पे लगता है? तो इसका आंसर है 77। नेक्स्ट क्वेश्चन, भूपेश बघेल हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? भूपेश बघेल हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? भूपेश बघेल किस राज्य के मुख्यमंत्री है? तो इसका आंसर है छत्तीसगढ़। नेक्स्ट क्वेश्चन, एजाय ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? एजाय किस राज्य की राजधानी है? तो इसका आंसर है मिजोरम। का आंसर है मिजोरम। नेक्स्ट क्वेश्चन, द थर्ड पिलर या पुरस्काराचे लेखक कौन? द थर्ड पिलर पुरस्कार के लेखक कौन है? तो इसका आंसर है रघुराम राजन। का आंसर आहे रघुराम राजन। नेक्स्ट क्वेश्चन, स्वच्छ सर्वेक्षण 2019च्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्याच्या यादीत महाराष्ट्राचा कोणता क्रमांक आहे? स्वच्छ सर्वेक्षण 2019 के सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करने वाले राज्यों की सूची में महाराष्ट्र का स्थान क्या है? तो इसका आंसर है तीसरा। देखो इंपॉर्टेंट क्वेश्चन है, फिर से रिवाइज करता हूँ। स्वच्छ सर्वेक्षण 2019च्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्याचा यादीत महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो? तिसरा। सन 2019चा पुण्यभूषण पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळाला? पुण्यभूषण पुरस्कार 2019 किसने जीता था? तो इसका आंसर है गो ब देशलूरकर। इनके नोट्स के बारे में जानते हैं। डॉक्टर गो ब देशलूरकर जन्म 1934 हे मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहेत। त्यांनी मराठवाड्यातील अण्णा निलगा आणि मोठ्या नागनाथ येथील अनेक मंदिरातील मूर्त्यांचा अभ्यास केला आहे। इतिहास रचना नर नाटकर पुरस्कार, के बिर्ला फेलोशिप, चुरंग प्रतिष्ठानचा जैवगौरव पुरस्कार, छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा जिजामाता विद्यार्थी गौरव पुरस्कार, श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, विद्याव्यास पुरस्कार, सुजन फाउंडेशनचा सुजन कोहिनूर पुरस्कार जानेवारी 2017 मध्ये भेटला होता आणि स्नेहांजली पुरस्कार। तर एवढे सगळे पुरस्कार त्यांना भेटले होते। नेक्स्ट क्वेश्चन, भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादनात करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?
महाराष्ट्र का कौन सा जिला भारत में लाल मिर्च का सबसे बड़ा उत्पादित है? तर याचा आन्सर आहे नंदुरबार. काय आन्सर आहे? नंदुरबार. नंदुरबारमध्ये काय होतं? भारतात सर्वात लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा नंदुरबार. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ कोणत्या राज्यात आहे? भारत में सबसे बड़ा तुरी की बाजार किस राज्य में है? कर्नाटक में. किधर है? कर्नाटक में. नेक्स्ट क्वेश्चन. गाहीरमाथा कासव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? गाहीरमा कछुआ अभयारण्य किस राज्य में है? इसका आन्सर है पश्चिम बंगाल. कुठे आहे? पश्चिम बंगाल. ओके, 25 क्वेश्चन झाले आहेत. ज्या ज्या क्वेश्चनचे नोट्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. जे क्वेश्चन इम्पॉर्टंट असतात त्याचेच नोट्स असतात. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याची टेस्ट टेलिग्रामवरती आज रात्री 8 वाजता होईल. नक्की व्हिजिट करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओला.